जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग। आता आज तुम्हाला घेऊन चालले पनवेलला आणि खूप सकाळ सकाळ राडा झाला। माई बोलतो मलाही यायचं आहे, त्याने शेवटी माझे शूज लपून ठेवले। आता जस्ट रेडी झालं, तुम्हाला दाखवतो। रेडी झाले तो कुठे गेला एक मिनिट येईल आता तो। माझ्यावर येतो तन्मय आणि माई। बघू शकता जस्ट रेडी झाला आमचा माकड। तुला नेतो नाही तर आता परत पप्पावर तुला एक नंबरचा आगाव, त्यामध्ये आला सरपंचाचा मुलगा। औकात में रहो। आईना नमस्कार कर। तर सरपंच आहे कुठे गेल्या? आता मला तर आता आपण पाठी लागेल, आता याला फसवायला लागेल आय थिंक। जा घरी जा, मम्मीवर जा। सरपंच ए जाता का रे? जय महाराष्ट्र बोल। हां चला आता आपण डायरेक्टली भेटू पेट्रोल पंपावर। नक्कीच कुठेतरी चाललेत। कुठं चाललं रे? येतो का? येतो का? असा फुगून बसला बघ। येतो का? जाय घरी। सरपंचाकडून 500 ताईकडून 500 रुपये घेऊन यायचा सरपंच ताईकडून। जा मी तुला घेऊन जाईल लगेच। किती गुण येशील? 500। किती फुगलाय? दणकोला दिसतोय मम्मीने। पक्का मारला वाटतं कोणीतरी। तर मी पण रेडी झालो जस्ट, आता आम्ही निघतो। खूप गरम होतं। काय करू ना तू? गरम झालं जस्ट आलो आता आपण भारत पेट्रोल पंप टंकी फुल करने के लिए। बाबा 200 गाड्या वगैरे। तो गाई जस्ट आता आम्ही पेट्रोल भरले आणि जस्ट आता आम्ही डानपाडा क्रॉसिंग करू आणि आपल्याला जायचं विजय सेल्समध्ये पनवेलला। कारण आपल्याला गोप्रो बघायला जायचं, आवडलं तर आपल्या बजेटमध्ये बसलं डायरेक्टली आपण घेऊन येतो। सो गाईची सगळी तयारी आपल्या 7 जूनची, आपल्या राज्याचं शिवराज्याभिषेक। एकच दिवस 6 जून। हर हर लेट्स गो। आता तुम्हाला दाखवतो क्लायमेट सीन। जस्ट आपला लोकेशन आपण पोहोचलो विजय सेल्समध्ये। आता आपण जाऊ आतमध्ये आणि आपण तिथं पार्किंग केले। चला तर आपण लवकर आतमध्ये जाऊ, त्याचं टाईम वेस्ट नाही करत। त्यांना आणि त्या दोघांना घाई लागले। सो आता आपण जातो आतमध्ये। तो काही जरा आपण लवकर झालो, 5 मिनटं लवकर आलं। आपलं 11 वाजला प्लस विजय सेल्स शॉप ओपन होतं, त्यामुळे 5 मिनटं आपल्याला वेट करावं लागेल। 2 फंटर, एक आमचा हिरो। सो काही जस्ट ओपन झालं तर आम्ही चाललो आतमध्ये। माई हरकत नाही। शॉपमधून बाहेर आलं, आपलं पोपट झालं आहे कारण आपलं कारचं थोडंसं इश्यू झालं, तो मंडेला सॉल्व करावं लागेल। तर आज ऑफिस संडे असल्यामुळे बंद आहे, त्यामुळे आपल्याला मंडे काम करावं लागेल। आता जस्ट चाललं ओरेन मॉलला आणि इथे कॅमेराचा स्टॉकही संपलं आहे, त्यामुळे आपण जाऊ ओरेन मॉलला जाऊ आणि तो चेक करू आणि डायरेक्टली मंडेला फिक्स करू, किंवा कारचं काम झालं की डायरेक्टली घ्यायलाच जाऊ। सो गाईज आता आपण बोलतो डायरेक्टली ओरेन मॉलमध्ये। चल जस्ट आता आपण आलोय ओरेन मॉलमध्ये, तर जाऊ रिलायन्समध्ये। माई तू पहिल्यांदा आला का? ए माई पहिल्यांदा आला तू? माईची पेंटिंग चालू। मॅगडीमधून नाश्ता करून बाहेर निघाला आणि माईची बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पेंटिंग केले ती, फ्री ऑफ कॉस्ट, एकदम खतरनाक। सो काय आता जस्ट बाहेर निघालो आणि आपण जस्ट गोप्रो 11 बघितलं आहे। बघू उद्या ना तर परवा आपण त्याला घ्यायला नक्की येऊ। थोडा कारचा इश्यू इथेही झाला, तर आपण कारचा इश्यू मंडळाला सॉल्व करू आणि घेऊन जाऊ डायरेक्टली आपल्या घरी।
कुठे गेला माही बघू दे. चला तर मरतड यायचं. फुल मजा घेतोय तो. पैसा वसूल करतोय. फुल मजा घेतोय एकटाच. फर्स्ट टाइम आला हे बजे ते बजे करते. बघू शकता तुम्ही मोहित्यांचा हिरो मर्सिडीज चालवते. सो गाईज जसं आता आम्ही मॉलमधून बाहेर निघवले जस्ट चालू घरी. आज आपलं काही काम झालं फक्त कुठली बघणं झालं आपलं प्रोडक्टचं. त्यामुळं खूप असं झालं की कधी आपल्याकडे आपलं गोप्रो इलेवन येते. खूप घाई झाले. बघू मंडेला काय होतं ते आपलं. जस्ट माहिती तर खूप फर्स्ट टाईम मॉलमध्ये आलो तर गेले. आपल्या मर्सिडीजचं पण एक लॉंग ड्राईव्ह घेतला त्यांनी आणि नंतर बोललं की अजून दुसऱ्या गाडीत बसं त्याला डायरेक्टली घेऊन आलो बाहेर. आता आपण डायरेक्ट घरी खूप ऊन लागलं. सो गाईस आता डायरेक्टली आपण भेटू आपल्या घरी. तर आता इथं म्हणून आपला अर्थ नाही. आपलं काही काम झालं ना तर झालं आपलं पोपट. त्यामुळे आपण डायरेक्टली भेटू आपल्या घरी. सो लेट्स गो. बाय 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 पनवेल. सो गाईस जस्ट पोचला आपण अजोली शॉपवर. आपण हेल्मेटच्या शॉपवर गेलो होतो. की कन्फ्यूज झालं की नक्की दोघांपैकी कोणतं घ्यायचं. दोन्ही हेल्मेटचा आपण फोटो काढू आणि जस्ट आपण यूट्यूबला पोस्ट करू. ज्याला सगळ्यात जास्त लाईक येते तो हेल्मेट आपण परचेस करू. सो गाईज आता आपण डायरेक्टली म्हणतो आपण घरी आल्यावर तर आपल्या आयफोनची बॅटरी खाली ओनली 9% आहे. मोबाईल आपलं कधीही ऑफ होऊ शकतो. त्यामुळे आपण डायरेक्टली भेटू आपल्या घरी. लेट्स गो. सो गाईज जस्ट आता आपण पोचलो घरी. फ्रेश होतो आणि 2 मिनटात पुन्हा भेटू आपण. A few moments later. सो गाईज जस्ट फ्रेश झालो. आज घरामध्ये कोणी नाही आहे. मम्मी गेले बाहेर, पप्पाही गेले बाहेर आणि भाऊ गेला जॉबवर. सगळ्यात आपण ज्यासाठी गेलो होतो पनवेलचं आपलं काम झालं नाही. कारण आपल्या कार्डचा थोडा इश्यू झाला. त्यामुळे तो कार्डचा इश्यू आपल्याला हेड ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यामुळे आपलं त्यानंतर आपलं कार्ड चालू होईल आणि गोप्रो 11 बघून आलो आहे. आणि कार्डचा इश्यू सॉल्व झालं तर आपण जाऊ डायरेक्टली घ्यायला. आणि हेल्मेटही बघून आलो. त्यामुळे कन्फ्यूज झालं की दोघांपैकी कोणता घ्यायचा. सो माझा भाऊ बोलतं की आपण पहिला गोप्रो घेऊ त्यानंतर जाऊन ते पूर्ण सेटअप करू. बघू कोणतं कम्फर्टेबल बसतं ते. सो गाईज तेही काम झालं. आज दोघांपैकी कोणतेही काम झालं नाही. हेल्मेट घेता आलं नाही आपल्याला, गोप्रो घेता आलं. त्यामुळे आज आपलं झाले पोपट. सो गाईज तर आपला चॅनल कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. लाईक कमेंट आणि ब्लॉगचा फीडबॅक नक्की द्या तुम्ही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये खूप गरजेचं आहे. आणि काही चुकलं असेल तेही सांगा की असं बघायचं तसं करा. सो गाईज नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नक्की अजून ह्यापेक्षा चांगलं बघायला मिळेल. कारण आपल्याला गोप्रो घ्यायचं आहे. खूप इच्छा झाली की कधी गोप्रो येते. सगळी तयारी 6 जूनची आपल्या राज्याचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून. आणि पुन्हा एकदा सांगतो जर चॅनल कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फीडबॅकची खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे. 6 जून सर्व शिवभक्तांना एक नंबर विनंती करतो. जो कोणी श्रीमंत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येईल येताना पाण्याची बॉटल, खाऊ व इतर काही वस्तू जो तुम्ही बॅगेत घेऊन याल जाताना. तसंच शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर पुन्हा बॅगेत तुम्ही घेऊन या. घरी आल्यानंतर चांगल्याप्रमाणे त्याचा कचऱ्याचा विल्हेवाट लावा आणि पर्यावरणाची हानी करू नका. श्रीमान रायगड एक आपलं पवित्र मंदिर, एक श्रद्धास्थान आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे शिवराज्याभिषेक आपल्या डोळ्याने अनुभव घ्या. जिवंतपणे स्वर्ग बघायचा तर श्रीमान रायगडवर तुम्ही 6 जूनला नक्की या. हा ब्लॉग तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा. सर्व शिवभक्तांपर्यंत पोचवू द्या आणि सर्व महाराष्ट्र पुरा हिंदुस्थानापर्यंत हा ब्लॉग शेअर करा झाला पाहिजे. आणि सो गाईज सर्वांना 6 जूनला नक्की या.
व्यवस्थित या, नीट या, आपला राज्याचा शिवराज्याभिषेक अनुभव घ्या. हा अनुभव घ्यायलासुद्धा भाग्य लागतं आणि महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यायलासुद्धाही खूप पुण्य लागतं आणि भाग्य लागतं. सो आपण डायरेक्टली आता भेटून एक नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि आपला मराठी यूट्यूबरला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गाईड आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. पुन्हा आपण एकदा भेटू आपला एक नवीन ब्लॉगमध्ये आणि एक नवीन लोकेशनमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय.